माझ्या तरुण विद्यार्थी मित्रांसाठी हा एक छान व्हिडिओ आहे। हे जे वय असतं ना 14, 15, 16, 17, 18 हा जो कालावधी आहे ना, हे वय मानसशास्त्रीय दृष्ट्या जडणघडणीचं फार महत्त्वाचं आहे मित्रांनो। कोणतीही उच्चतम क्रांती जी आहे ना ती ह्याच वयात घडते। विचार करा, छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या कितव्या वर्षी पहिला गड जिंकला? विचार करा, संत ज्ञानेश्वरांनी वयाच्या कितव्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली? विचार करा, सचिन तेंडुलकर वयाच्या कितव्या वर्षी टॉप मोस्ट पोझिशनला गेला? आणि ह्या वयातला जो तरुण आहे ना त्यांच्यासाठी हे वय फार महत्त्वाचं असतं, कारण कोणतीही उच्चतम क्रांती ह्याच वयात घडते आणि मानसशास्त्रीय जडणघडण सुद्धा ह्याच वयात होतं। आणि मेडिकल सायन्स सांगतं की शरीरामध्ये सुद्धा हार्मोनचे बदल ह्याच वयात घडतात। त्यामुळे ह्या वयामध्ये स्वतःला जपणं हे फार महत्त्वाचं असतं। आणि काही गोष्टी ज्या असतात त्या नैसर्गिक असतात, काही गोष्टी ज्या असतात त्या नॉर्मल असतात। ह्या वयामध्ये इंस्टाग्राम, फेसबुकला ऍडिक्ट होणं दिस इज नॉर्मल। ह्या वयामध्ये मस्ती करावं असं वाटणं हे नॉर्मल आहे। ह्या वयामध्ये मित्रांची चेष्टा करणं, मित्रांच्या खोड्या काढणं हे सुद्धा नॉर्मल आहे। ह्या वयामध्ये गाडी स्पीडली चालवावं असं वाटणं हे सुद्धा नॉर्मल आहे। ह्या वयामध्ये अपोजिट सेक्सचं अट्रॅक्शन वाटणं हे सुद्धा नॉर्मल आहे। या वयामध्ये एखाद्या मुलाला एखाद्या मुलीचं अट्रॅक्शन वाटणं, एखाद्या मुलीला एखाद्या मुलाचं अट्रॅक्शन वाटणं हे एकदम नॉर्मल आहे। सायन्स सांगतं की शरीरामध्ये होणाऱ्या हार्मोनच्या बदलामुळे या सगळ्या गोष्टी नॉर्मल आहे। त्यामुळे पहिल्यांदा मित्रांनो हे समजून घ्या की हे वय असं आहे की ज्या वयामध्ये मानसशास्त्रीय जडणघडण होत असते आणि उच्चतम क्रांती सुद्धा ह्याच वयात घडते आणि ह्या वयामध्ये आपण आहोत। त्यामुळे ह्या वयामध्ये फेसबुक, इंस्टाग्रामला ऍडिक्ट होणं हे नॉर्मल आहे हे समजून घ्या। या वयामध्ये अपोजिट सेक्सचं अट्रॅक्शन वाटणं हे नॉर्मल आहे हे समजून घ्या, कारण त्या माध्यमातून आपल्या माइंडमध्ये कुठेतरी गिल्ट फिलिंग येतं, काहीतरी चुकतं असं फिलिंग होतंय। त्यामुळे पालकांशी कम्युनिकेशन कमी होतं। पण पहिल्यांदा हे समजून घेतलं पाहिजे की हे सगळं नॉर्मल आहे। याचा अर्थ काय झाला? याचा दुसरा अर्थ असा झाला की आयुष्यामध्ये जे सक्सेसफुल लोक आहे त्यांना सुद्धा ह्या वयामध्ये प्रॉब्लेम आला असेल। किंबहुना मागच्या वर्षी घ्या, त्याच्या मागच्या वर्षी घ्या, ज्या नीटमध्ये जे विद्यार्थी टॉपर आले, जे IIT मध्ये टॉपर आले, ज्यांनी कॉम्पिटिटिव्ह एक्झाम क्रॅक केला, त्यांना सुद्धा ह्या वयामध्ये हा प्रॉब्लेम आला असेल। मग प्रश्न असा आहे, त्यांना जर ह्या वयामध्ये हा प्रॉब्लेम आला, त्यांनी त्या प्रॉब्लेमशी कसं डील केलं आणि यातून बाहेर पडून उच्चतम क्रांती कशी घडवली याचा विचार करण्याची गरज आहे। कारण हे जर नॉर्मल आहे तर नॉर्मल लोकांच्या बाबतीत हे घडणं हे नॉर्मल आहे। आणि एखाद्याला ह्या वयामध्ये जर ह्या गोष्टी घडत नसतील, एखाद्या मुलाला ह्या वयामध्ये एखाद्या मुलीचं अट्रॅक्शन वाटत नसेल, एखाद्या मुलीला एखाद्या मुलाचं अट्रॅक्शन वाटत नसेल, तर हे अननॉर्मल आहे, हे सायन्स सांगतं। मग विचार करण्याचा विषय आहे, जर ह्या नॉर्मल गोष्टी आहेत तर आयुष्यात यशाच्या शिखरावर पोहोचलेल्या किंवा अकॅडमिक्समध्ये चांगला परफॉर्मन्स केलेल्या, नीट, JEE, CET क्रॅक करणारे जे विद्यार्थी आहेत त्यांना जेव्हा हा प्रॉब्लेम आला त्यांनी कसं डील केलं जेणेकरून ते यशाच्या शिखरावर पोहोचले? एकच सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे की ते मनाच्या आहारी गेले नाही, त्यांनी होश वाढवला आपला। कारण मनाच्या आहारी जाऊन आपण त्या गोष्टीच्या मागे जर गेलो ना तर अख्खं भविष्य खराब होऊ शकतं। मी सुद्धा आज तुमचा होश वाढवण्याचा प्रयत्न करतोय, कारण होश शब्द समजून घ्या। एक वाक्य सांगतो म्हणजे समजेल। लोग कहते हैं इंसान अल्कोहल लेने के बाद बेहोशी में जाता है। लोग कहते हैं इंसान अल्कोहल लेने के बाद बेहोशी में जाता है, पर गलत है। इंसान अल्कोहल लेने के बाद बेहोशी में नहीं जाता है, बल्कि वो जो बेहोशी में जाता है तभी अल्कोहल लेता है या गलत काम करता है। किस होश की बात हो रही है? कोणता कॉन्शियसनेस आहे मित्रांनो? त्यामुळे ह्या वयामध्ये ज्या गोष्टी नॉर्मल आहेत त्या नॉर्मल गोष्टीच्या बाबतीत आपण आहारी जात नाहीये आणि आपण जर याच्या आहारी गेलो त्याचा आपल्या भविष्यावर काय परिणाम होईल याचा होश आपल्याकडे आहे। कारण मनासारखा खतरनाक शत्रू नाही जर आपण मनाची गुलाम झालो तर, आणि मनासारखा प्रभावी मित्र नाही जर मन आपलं गुलाम झालं तर। त्यामुळे मनाच्या आहारी जायचं नाही आहे, पण होश वाढून आपल्याला बघायचं आहे की आपल्या मनाच्या बाबतीत काय घडतंय आणि आपल्या ह्या वयातली एनर्जी ही उच्चतम क्रांतीसाठी वापरायची आहे। ती क्रांती तुम्हाला कौशल्य विकसित करण्यासाठी असेल, ती क्रांती तुमच्या अकॅडमिक्समध्ये परफॉर्म करण्याच्या बाबतीत असेल, ती क्रांती तुमचं व्यक्तिमत्व वाढवण्याच्या बाबतीत असेल, आणि त्यासाठी जर ही ऊर्जा वापरली, मनाच्या आहारी जर नाही गेलो तर खूप चांगलं भविष्य निर्माण होऊ शकतो। त्यामुळे नॉर्मल गोष्टी आहेत त्या नॉर्मल समजून त्याला प्रेझेंट व्हा आणि होश वाढवा, आणि नॉर्मल गोष्टीच्या आहारी जर गेलो तर भविष्यावर काय परिणाम होईल याचा विचार करून निर्णय घ्या। म्हणून आज विद्यार्थी मित्रांबरोबर मी मोकळा संवाद साधण्यासाठी हा व्हिडिओ तयार केला। असे व्हिडिओ जर आपल्याला पाहिजे असतील तर माझी विनंती आहे, चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक आणि कमेंट करा। धन्यवाद।